सगळ्याच्या गावात पाहिला, सगळ्याच उंचावर आणला म्हणतो गोवारे गावातला. आता तेव्हापासून बकासूर मोहिंदादांनी वैभवदादांनी मी पहिले स्वतः व्हिडिओ घेतले माझ्या मुला देत मला कधी नाराज केला नाही. अरे काय नव्हतं, मी यात्रेत फुगं विकतो. पण ज्या दिवशी बकासूर पहिली व्हिडिओ घेतली तेव्हापासून मी आज युट्यूब चॅनल सांगायला लागला. मला 20K 40K 50K 1,00,000 माझे सबस्क्राईब मोहिंदादाच्या बकासूर आपल्या आशीर्वादाने झाले. आणि मी वचन दिलं होतं सलग 2 मैदानं हिंद केसरी पेडगावचं मानकरी झाला होता. आणि तिसऱ्या हॅट्रिक व्हावी म्हणून माझी आई भरपूर आजारी होती, तर मी आईसाठी नव्हतं मागितला होता बकासूर माझी हॅट्रिक होऊन दे, माझ्या आई थोडं बरं कर. बकासूर सगळ्याच्या आशीर्वादानं सगळ्या फॅनच्या फलतानं माझी आई बरी झाली. पण जे तुम्ही घडलं स्वतः डोळ्यानं पेडगावच्या मैदानात बघितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं डोळ्यानं, असं काही कोणाचंही नव्हतं किंवा काय नव्हतं. सगळ्यांनी उत्सव केला होता. पण शेवटी परमेश्वर काय मी वचन दिलं होतं की हॅट्रिक झाले, मी 220 किलोमीटर बिना चप्पल जाते. पण काही स्वप्नाला आला माझ्या बकासूर स्वप्न आले, मी हॅट्रिक तुझी पूर्ण केल्या, मी तुझा विठ्ठला. सगळ्या वारकऱ्यांनी मला वचन दिलं की तू जा, मला सर्वांनी सपोर्ट दिला. पण मला अजिबात कुठल्या गोष्टीचा अजिबात त्रास झाला नाही. ह्या बकासूरनं मला काही दिलं, मला नाव दिलं बघ, तरी आपण शेवटी वाईटच का. मामाबद्दल तुम्ही पहिलं चांगलं करा. मामानं जर पहिलं चांगलं केलं असतं तो गोरगरीब असले पहिलाच मग उजाडात कोणी आणलं असतं. प्रत्येक जर पहिल्यावर टॉप पाहायचं म्हणलं तरी बराबर ना. प्रत्येक गरीब नंदीवर पाहिला आपला बकासूर प्रत्येक बैलासने उजाडात आणला, तरी आपल्या बकासूरवर आहे तसं आहे. पण आपला बकासूर कुणाला थांबत नाही. कोणी बी किती बी काय बी होऊ दे, सर्व नंदी आपले गरीबच आहेत. प्रत्येक नंदीला आज